सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ करून मी आपली देवपूजा केली। राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्या लुनाला किक मारली, आलो दुकानावर, दुकानाला झाडझूड करून देवपूजा केली। मी आपल्या लुनाकडे नजर फिरवली तर ती पंचर होईल होती। लुनाच्या टाकीच्या बोकंडी बसून आलो गावात। मी विकासला म्हणलं, भाऊ पंचर काढ। विकास भाऊ मला म्हणे, भाऊ लगेच पंचर काढतो। टायर मध्ये हवा भरली, पंचर चेक केलं, भला मोठा केळा त्याच्यामध्ये निघाला होता। आपल्या लुनाचं टायर ट्यूबलेस असल्यामुळे एवढं समजून नाही आलं। मी परत आपल्या लुनाला किक मारून मळ्यात आलो। मला नाशिकला जायचं होतं म्हणून मी कपडे बदलले। बंगल्यावरच्या टाकीतलं पाणी संपलं, मी आलो मोटर चालू करायला। मी म्हणलं आता मोटर चालू करायला आलोच आहे, विहिरीमध्ये पाणी किती ते पाहू। मी आपलं लगेच मोटरच्या स्टार्टरकडे गेलो, इटी मधली काडकी उचलली, लगेच मोटर ढळावली। मोटर ढळावल्या रिटर्न वॉल मधून पाणी बाहेर पडलं। लगेच तिथून तडा निघालो। या आंब्याचं झाड बांधावर लावले, पण नंतर लय त्रास करील। कांदे लावायला वावर तयार करून ठेवलं, पण बाया काय कांदे लावायला येईना। शनिवारचा बाजार आहे, पण कोथमीरला बाजारच नाही। तर ना थोडासा खायपुरता लसूण लावलाय, कवडी पडेल पपया म्हणलं बाजारात न्यावं विकायला। मी म्हणलं आता बाद झालं रिकामा टाइमपास, निघावं नाशिकला जायला आज मोकार टाइम झालाय। नाशिकला पोहोचल्यावर मी आपला माल बिल घेतला। तिथून निघता मला 7 वाजले। दिवसभर तमाशात झाला आज। ते जाऊ द्या मरू दे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।